आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेतली। अमित शाह साहेबांची आम्ही भेट सर्व खासदारांसोबत त्यांना भेटलो आणि त्यांना आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मला वाटतं काल NDAच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील याचा उल्लेख केला आणि अभिनंदनही केलं। त्यामुळे गृहमंत्री अमित शाह साहेबांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्यायलाही आम्ही गेलो आणि त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील कुटुंबासह आम्ही भेटलो। ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रधानमंत्री पदाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि NDAला देखील 25 वर्ष जवळपास पूर्ण झाली आणि त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा आज दिल्यात आणि त्याचबरोबर NDAचा शिवसेना हा 4थ्या क्रमांकाचा मित्र आहे। त्यामुळे या सर्व भेटीमध्ये अभिनंदन, शुभेच्छा, केलेलं 11 वर्षातलं काम हे सगळं अभिमानास्पद आहे आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देखील पाकिस्तानला तसं उत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली। आतापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या काळामध्ये इतक्या वर्षामध्ये अनेक हल्ले पाकिस्तानने केले, आतंकवाद्यांनी केले, परंतु यामध्ये जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आणि धाडस जे देशवासियांच्या मनामध्ये होतं ते मोदीजींनी करून दाखवलं आणि त्याचबरोबर पूर्ण जगभरामध्ये विविध देशांमध्ये आपली शिष्टमंडळं पाठवून त्या ठिकाणी भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं कामही मोदीजींनी केलं। त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांना। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे, शिवसेनेने एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे। आम्ही NDAचे मी मगाशीच सांगितलं की शिवसेना हा 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि भाजप आणि शिवसेनेचं जे नातं आहे हा जुनं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती घडवली आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्ष NDA जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे, पाठिंबा आहे। पण अमित शहांसोबत नेमकं सर काय काय चर्चा झाली? कारण तुमच्या दोघांची बंद दाराआड देखील चर्चा झाली आहे, राजकीय चर्चा त्या अनुषंगाने काय? कारण अरे आमचं काही बंद दाराआड नसतं बाबा, सगळं उघडं आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो, खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे आणि अमितभाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे, ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली, निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। महायुतीच्या अनुषंगाने, राज्यातील महायुतीच्या अनुषंगाने काही भेटीमध्ये चर्चा समन्वयाच्या अनुषंगाने शंकराची प्रतिमा दिलेली आहे। हो, शंकराची प्रतिमा देण्याचं कारण जे ऑपरेशन महादेव ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने, काँग्रेसने, इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला, शंका उत्पन्न केल्या, हे आणि ऑपरेशन महादेववर देखील त्यांनी संशय उत्पन्न केला, पण म्हणून आम्ही ऑपरेशन महादेव सक्सेस झालं। तमाम देशवासियांच्या मनातलं जी खंत होती त्या अतिरेक्यांना ठार करण्याची ती पूर्ण केली, म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेट दिली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा झाली आहे
राजकीय चर्चा पण झाली का त्यात आणि राज्यांचे मुद्दे पण ठेवले? हां, बिलकुल त्यांच्याबरोबर देखील अतिशय चांगली चर्चा झाली, मन मोकळेपणाने चर्चा झाली. खूप तेही अगदी चर्चा करताना आणि जे काही ऑपरेशन सिंदूर असेल, हे शिष्टमंडळ असतील, त्याचबरोबर ऑपरेशन महादेव असेल, या सगळ्यावर आणि एकंदरीत विकासावर देखील चर्चा झाली. श्रीकांत शिंदे यांचंही कौतुक त्यांनी केलं आणि त्याचंही मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे की त्यांनी संधी देखील दिली, एवढ्या तरुण वयामध्ये एक प्लॅटफॉर्म दिला, डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यावर देखील चर्चा झाली. आणि अतिशय चर्चा खेळीमेळीची, अतिशय आनंदित वातावरणामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या बरोबर चर्चा झाली. तुम्ही आज दिल्लीमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले, ते आता शरद पवार यांची भेट घेत आहेत, उद्या राहुल गांधी यांची भेट घेत आहेत. दोन विरोधाभास जे आहेत ते दिसून येतात. ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत, आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. 7 नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदयांचा, तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो. हा फरक आहे. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे, त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतो आहे की कोण कुठं चाललं आहे. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करत आहेत, आणि जे बाळासाहेबांना आवडतं आहे, बाळासाहेबांचे विचार, ते आम्ही पुढे घेऊन जातो आहे. हे मला सांगण्याची गरज नाही. आणि आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. साहेब, विधानसभेच्या एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी, त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना पाठिंबा देते, की त्यांना सहकार्य देते व ते हे करते. त्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे. नाही, असं काही नाही. शेवटी बघा, आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे. सर, 2 ठाकरे एकत्र आले, मात्र उद्धव ठाकरे परत इथे काँग्रेसकडे पण येत आहेत. हे 2 वेगळे काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस एक्सेप्ट करणार का, इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करणार का, असे सगळे प्रश्न आहेत. कसं आहे, ज्याला विश्वास नाही आहे, 2 दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे. विश्वास गमावलेले लोक असं काम करतात. सर, जर उपराष्ट्रपती पदाचा विश्वास गमावलेले लोक असं काम करतात. एकीकडे बघा, खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आपल्याला माहीत आहे, आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला. त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही. परंतु कुठंतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे. परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे 2 दगडावर पाय ठेवून असतात. जनता शून्य आहे, ये पब्लिक है, सब जानती है. आणि लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्ही केलेल्या 2.5 वर्षाचं काम, आता सुरू असलेली दुसरी इनिंग आमची देवेंद्रजी आणि आमची टीम, हे काम, या कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती मजबूतीने जिंकणार. राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबद्दल एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे प्रचंड वाद देखील निर्माण झालेला आहे. हिंदू विरोधी देखील वक्तव्य करतात, त्यांना उद्धव ठाकरे उद्या भेटणार आहे. त्यामुळे एकूणच विरोधाभास जो आहे तो दोन्ही बाजू. हिंदुत्व त्यांनी सोडलंय म्हणून तर भेटतात ना. ते सावरकरांचा अपमान केला तेव्हा मूग गिळून गप्प बसले. त्यावेळेस देखील पाहिलं की जे आपल्या लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात, लष्कराला बदनाम करतात, प्रधानमंत्री महोदयांना बदनाम करतात, विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, पाकिस्तानची बोली बोलतात, पाकिस्तानमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आवडते. याचं काय, हे देशप्रेम कुठलं आहे? हे पाकिस्तान प्रेम आहे का? असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ते हे वक्तव्य करत असतात. आणि नक्की आपल्याला मी सांगतो, देशाच्या विरोधामध्ये, भारतीय लष्कराच्या विरोधामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी
यांनी जे काही 11 वर्ष काम केलं आहे, या देशाचा विकास केला आहे, 11व्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था 4थ्यावर आणलेली आहे, त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करणं, हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक करतात. पण याचं उत्तर या देशातली जनता नक्की योग्य वेळी देत राहील. सर, आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गेलेले 17 पर्यटक अडकल्याचं कळत आहे. त्याच्या संदर्भात गुलाबराव पाटील तुमची काही चर्चा झालेली आहे त्या संदर्भात? हां, बिलकुल. आमची पूर्णपणे यावर मुख्यमंत्री स्वतः, मी देखील स्वतः आणि आमचं डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे हे स्वतः लक्ष ठेवून आहे. आणि यामध्ये आमचे मंत्री आहेत गिरीश महाजन, हे देखील यामध्ये आमचे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आपत्ती येते, मग काश्मीरमध्ये असू दे, उत्तराखंडमध्ये असू द्या, नाही तर आणखी कुठे असू द्या, त्यांना सुरक्षित आणण्याचं काम आमच्या सरकारचं आहे. जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की भाजपकडून सातत्याने टार्गेट होत आहेत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नेते किंवा मतदारसंघ, त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का? नाही, आमची महायुती आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे. आमचं महायुती मजबूतीने दोन्ही निवडणुका लढली आहे, दोन्ही निवडणुका जिंकली. देश प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला, महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे महायुती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू. त्यामुळे मला काही कुठलं असं अडचण वाटत नाही. पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंची युती होईल ही जवळपास निश्चित झालेला आहे. त्याचा परिणाम कसा होईल असं तुम्हाला वाटतं, किंवा त्यांना फायदा होईल की तुम्हाला कसा हे होऊ शकतो त्याचा? अरे, लोक मतं नावावर नाही कामावर देतात. लोक कामावर मतं देतात. जे काम करतात त्यांना लोक मतं देतात, जे विकास करतात त्यांना लोक मतं देतात, जे घरी बसतात त्यांना मत देत नाहीत. घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचा विकास जनतेच्या समोर आहे, आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे. त्यामुळे व्यवस्थापकला घेऊन, या पदाला घेऊन दोन वेगळे आदेश आले. एक सामान्य प्रशासन करून, एक नगर विकासाच्या करून. काय तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला, ते BST मध्ये घुसले. इकडे मोठ्या कामावर या. एक प्रश्न आता, राज ठाकरे हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात, ते हिंदुत्वाचा दावा करतात. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मग राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती त्याला काय म्हणायचं? बघा, त्याची युती करायचं ज्याचा त्याला अधिकार आहे. आणि शेवटी हे सर्व जनता ठरवत असते कोणाला उभं करायचं आणि कोणाला घरी बसवायचं. त्यामुळे हे जनता कामाच्या जोरावर मतदान करत असते. आणि आम्ही काम केलेलं आहे, आम्ही ग्राउंडला फिरतो, आम्ही ग्रासरूटचे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. फक्त फेस टू फेस काम करणारे आहोत, फेसबुक लाईव्ह करणारे नाही. इलेक्शन कमिशनने असं म्हटलंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही. याच्यावरती राजकीय पक्ष आक्षेप घेतात. तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? बघा, निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, निवडणुकाबद्दल कुठल्या प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये आक्षेप असू नये, अशी आमची भूमिका आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आप दिल्ली दौरे पर आते हैं, आपकी आलोचना करने वाले लोग आज खुद दिल्ली दौरे पर है, उनमें और आप में क्या फर्क है दिल्ली दौरे में? हम अभी वो 10 जनपद जा रहे हैं, हम प्रधानमंत्री लोक कल्याणकारी मार्ग पे जा रहे हैं, जो बाला साहब ठाकरे जी ने हमें दिखाया है. अभी जो बाला साहब ठाकरे जी ने कहा है कि वहाँ मत जाओ, 10 जनपद, वहाँ जाने वाले लोग हैं, तो जनता देख रही है. 10 जनपद जाना क्या लोक कल्याणकारी मार्ग पर जाना. और मैं ये कहूँगा, जो हिंदुत्व को बार बार गालियाँ देते हैं, देश के विरोधी बयान करते हैं, हमारे भारतीय सेना पर सवाल खड़ा करते हैं, हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी की विदेश में जाकर बदनामी करते हैं, पाकिस्तान को अच्छा लगे ऐसा बर्ताव करते हैं, ये ऑपरेशन सिंदूर पर सवाल खड़ा करते हैं, ऑपरेशन महादेव पर सवाल खड़ा करते हैं, वो पहलगाम में हमारे जो बहनों का सिंदूर मिटाया गया उसका हिसाब नहीं पूछते, सीरियल बॉम्ब ब्लास्ट हो गए उसके ऊपर उसका हिसाब नहीं पूछते हैं, कसाब के हमले पर हिसाब नहीं पूछते हैं. ये पूछते हैं कि कितने मिसाइल गिरे, कितने ड्रोन गिरे, ये पूछते हैं. तो ये कौन सी भाषा है? ये देश प्रेम है, ये देशभक्ति है, ये राष्ट्र प्रेम है,
यह पाकिस्तान का प्रेम है, ये पाकिस्तान की बोली बोल रहे हैं। उनके साथ जो जा रहे हैं, जो उनको मिल रहे हैं, यह फर्क है। और हम देशभक्त, राष्ट्रभक्त, जिन्होंने देश का विकास किया है, देश को आगे बढ़ाया है, पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है, पर ईंट का जवाब पत्थर से दिया है, गोली का जवाब गोले पे गोले से दिया है, और ये हम उनके साथ है। तो ये फर्क है। ये महाराष्ट्र नहीं, देश की जनता जानती है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ बातचीत की, काफ़ी समय उन्होंने आपको दिया, आखिरकार क्या ऐसी बातचीत की और महाराष्ट्र से राजनीति से जुड़ी क्या बातचीत? गृह मंत्री जी को सबसे ज़्यादा समय काम करने का मौका मिला गृह मंत्री के रूप में, और उन्होंने अच्छा काम किया। इसका अभिनंदन खुद स्वयं प्रधानमंत्री जी ने भी कल एनडीए के बैठक में किया। उनको शुभकामनाएं भी देने के लिए हम लोग गए थे, उनका अभिनंदन करने गए थे। और निश्चित रूप से जाने के बाद महाराष्ट्र की कई बातों पर चर्चा हुई, और चर्चा बहुत सकारात्मक रही। और निश्चित रूप से विकास के बारे में हमारी एनडीए जो है विकास को आगे बढ़ाना चाहती है, कल्याणकारी योजनाओं को आगे बढ़ाना चाहती है। और एनडीए, शिवसेना एनडीए का चौथा नंबर का पार्टी है, पक्ष है। हमारी प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं है, हमारी कार्यकर्ताओं की पार्टी है, कार्यकर्ताओं की ये शिवसेना है। या कोई भी मालिक नहीं, कोई भी नौकर नहीं, सब कार्यकर्ता लोग, ये फर्क है। सर, इंडी अलायंस के मीटिंग में उद्धव जी आ रहे हैं, वहाँ पे उद्धव जी का राज ठाकरे जी के साथ अलायंस है। इंडिया अलायंस में कई सारे उत्तर भारत की भी पार्टियां हैं, लेकिन राज ठाकरे जी की पार्टी उत्तर भारतीयों को मारने का काम करती है महाराष्ट्र में। तो इंडिया अलायंस के पार्टनर्स को आप क्या बताओगे? अब अभी उन्होंने सोचना है ना, एक डगर पर पैर रखना है या दो। अभी जिसको भरोसा नहीं रहता है खुद पे, वो दो पत्थर पे पैर रखते हैं। अभी दो पत्थर पे खड़े रहने वाले का क्या होता है आपको जानते हैं। हमारी दिशा एक है, विचारधारा एक है, और सामने वाले की क्या है आप पूछ लो उनको। सर, कबूतर खाण्यावरून सध्या राजकारण सुरू झालेलं आहे, त्याचबरोबर आंदोलन देखील जैन समाजाचं झालं. तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे यामध्ये? बघा, हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही, हा राजकीय प्रश्न होऊ शकत नाही। हा एक सेंटिमेंटचा विषय आहे, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला नागरिकांचं हितही लक्षात घ्यायचं आहे, नागरिकांचं आरोग्यही लक्षात घ्यायचं आहे, आणि लोकांच्या जनभावनाही लक्षात घ्यायच्या आहेत। त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील बैठक घेतलेली आहे, आणि नक्कीच सरकार जे आहे, सरकार याच्यामधून जो काही सरकार जनभावनेच्या बरोबर आहे, आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील सरकारची जबाबदारी आहे। सर, निधि का बंटवारा हो या अधिकारों का बंटवारा हो, उसको लेकर जो महायुति में आंदोलन देखी जाती है, क्या उसको लेकर आपने कुछ चर्चा की गृहमंत्री के साथ? ऐसे कोई तकरार करने के लिए मैं थोड़ी आया यहाँ पर, मैं कंप्लेंट करने वालों में से नहीं है। मैं एक कार्यकर्ता ऐसा हूँ कि जहाँ पर पॉजिटिव और प्रैक्टिकल काम करना है हमें। ये तकरार करने वाले और जो भी है वो उनकी हालत तो जनता ने लोकसभा और विधानसभा में उनको उनकी जगह दिखाई है। जो काम करने वाले लोग, हम ज़मीन से जुड़े हुए लोग हैं, हम ऐसे सिर्फ तकरार या आरोप करने वाले लोग नहीं। आरोप करने वाले, गाली गलौज करने वाले लोग कौन है आप जानते हो, हम काम करने वाले लोग। निधीचा विषय असू द्या, पालकमंत्र्यांचा विषय असू द्या, असा कोणता वाद महायुतीत असेल तर ते कुठे काय केंद्रीय गृह कुठे आम्ही काही जे विषय आहेत बघा, जे धोरणात्मक विषय आहेत, धोरणात्मक जे पॉलिसी मॅटर आहेत, तेच आम्ही इथे चर्चा करतो। बाकी आम्ही आमच्या लेवलला मुख्यमंत्री आणि आम्ही त्याच्यात चर्चा करून निर्णय घ्यायला समर्थ आहोत। सर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह का जो टेन्योर है, अब सबसे ज़्यादा काम करने वाले कौन बन गए, ज़्यादा टेन्योर काम करने वाले, इसके बारे में आपकी क्या राय है? बिल्कुल, सबसे ज़्यादा समय काम करने का मौका अमित शाह साहब को मिला है, अमित भाई को मिला है। ये गौरव की बात है। उनका अभिनंदन भी कल प्रधानमंत्री जी ने किया है। हम लोगों ने भी सभी सांसदों को लेकर उनका अभिनंदन किया है। उन्होंने 370 कलम जो कश्मीर का भी हटाया है, सहकार विभाग में भी काम किया है, नक्सलवाद को 2026 तक ख़त्म करने का संकल्प लिया है। ये देश की सुरक्षा में कोई भी कॉम्प्रोमाइज़ अमित भाई करते नहीं, ये उनके कार्यकाल में लिए हुए निर्णय से दिखता है। सरदार पटेल के बाद देश में एकता का संदेश देने का काम अमित शाह जी ने किया, ऐसा बोला जाता है। वो सरदार, उसके बाद ये असरदार
अमित शाह, ऐसा भी बोला जाता है। और आर्टिकल 370 तब से अब तक काम करने का काम हो नहीं, इसके बारे में तो आप उसका तो नतीजा जानते हो ना। सबको लग रहा था कि 370 कलम कभी हटेगा ही नहीं, लेकिन वो तो हटा के दिखाया ना अमित भाई ने। नक्सलवाद खत्म नहीं होगा ऐसे कहते थे, लेकिन नक्सलवाद तो अभी खत्म हो गया है। देश की सुरक्षा पर कोई भी कभी भी कॉम्प्रोमाइज़ कभी नहीं हो सकता है। ये भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमेशा गृह मंत्री अमित भाई ने ली हुई है। इसका सभी लोगों को गर्व है। लाडक्या बहिणीचे पैसे त्याचे दौरे नाही खाल्ले, म्हणजे दाजींनी खाल्ले असं बोललं जातं आहे, त्या दाजीवर कारवाई होणार का? ते आता तपासून घेऊ आपण। लाडक्या बहिणी आमच्या आहेत, ते लाडक्या बहिणी योजना त्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणीच आहेत। ती योजना कधी बंद होणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि बाकी काही असे काही प्रकार झाले असतील ते तपासले जातील। थँक्यू। कुठलं टायगर? ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव असं ते बोला तुम्ही। ते रोज सुरू आहे ना। आता तुम्हाला मी सांगतो, मुंबई महापालिकेतले माजी नगरसेवक म्हणजे 2012, 17, 17, 22 124 लोक आले ना आमच्याकडे, आले ना मुंबई महापालिकेचे। आणि राज्यभरातून अनेक लोक शिवसेनेमध्ये रोज येत आहेत, दररोज प्रवेश करत आहेत, शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत। हे काय रोज चालू आहे, त्यात खंड नाही। कारण आज काही खासदार अब्सेंट दिसले उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला, कुठे त्यांचे काही खासदार अनुपस्थित होते, माहित नाही। अरे बघा, मी आलो तेव्हापासून तुम्ही मला बघताय एअरपोर्टपासून, तेव्हा मी काय लपून छपून काय काम करत नाही, समजलं की नाही? ठीक आहे, धन्यवाद। पाणी जास्त पडलं, गरम पाणी। धन्यवाद। आता हे काढा, टप्पा करणार आहे विदाऊट कॅमेरा, ते म्हणतात हे आता काय टप्पा काढून घेऊ आपण, हे काढून घ्या, काढून घेऊ आणि गप्पा करू, गप्पा हा ते करा, गप्पा करू शकतो। हो। कॅमेरा निकालो, चलो सब लोग प्लीज। वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार।